आज समाजात दररोज आत्महत्या, अपघात यासारख्या दुर्दैवी घटनांच्या बातम्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अशा घटनांशी संबंधित वास्तूंचा अभ्यास जर वास्तुशास्त्राच्या माध्यमातून केला तर त्या घटनांच्या कारणांचा वेध घेता येऊ शकतो. त्यामुळे आजच्या काळात वास्तुशास्त्राचा अधिक सखोल अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ वास्तुगुरू नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी केलंय. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे यांच्या वतीनं विणकर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पंचम पदवी प्रदान व पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना त्यांच्या उल्लेखनीय लेखन कार्यासाठी शारदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन हैदराबादचे ज्येष्ठ ज्योतिर्विद भाऊसाहेब रंगनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी, जितेंद्र ओमप्रकाश भट्टड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. ज्येष्ठ वास्तू अभ्यासक डॉक्टर दिलीप नेमिचंद नहार यांना रत्नमाला पुरस्कार, ज्येष्ठ वास्तुगुरू नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना त्यांच्या उल्लेखनीय लेखनासाठी शारदा पुरस्कार, वीरवाडी येथील आमनाय वाटिका वेद पाठशाळेचे संस्थापक व प्रमुख आचार्य वेदमूर्ती घनपाठी गोपाळ भुजंग जोशी गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती वैभव कुलकर्णी गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार, तसेच ज्येष्ठ ज्योतिर्विद व प्रख्यात ज्योतिष अभ्यासक वी.श. आष्टेकर गुरुजी यांना ज्योतिष रत्नाकर गुरु कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुलकर्णी गुरुजी म्हणाले, महान ऋषींनी दिलेले वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र हे गुरु परंपरेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. ही शास्त्रे मानवाला मिळालेली अमूल्य देणगी असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती दूर करून समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांनी विशेष शपथ घेतली की ते या शास्त्राचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठीच करतील, कोणालाही कोणत्याही परिस्थितीत फसवणार नाहीत, भीती दाखवून लुटमार करणार नाहीत आणि शक्य तितक्या प्रमाणात या शास्त्राच्या माध्यमातून लोकसेवा करतील.